हॅलो गाईज, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तुमचा मित्र आकाश घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आज ब्लॉगची सुरुवात आपण करत आहोत. आता आपण चाललेलो आहोत. आत्ताच भूषणदादाचा कॉल आला होता मला, तर त्याने मला बोलवलेलं आहे. आपल्याला धरणाला फिरायला जायचं आहे. तर लेट्स गो, आपण निघतोय आता. चाललेलो आहोत आता बिल्डिंगच्या खाली. तर तुम्ही बघू शकता गाडी आपली लावलेली आहे. सकाळीच निघालो होतो आपण, तर गाडी आपली बाहेर लावलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला ब्लू व्हेल इकडे थांबलेला आहे. तर आपल्याला तर सध्या निघायचं आहे. सगळे मित्र इथं जमा झालेले आहेत. पहिलं तर आपण फर्स्ट ऑफ ऑल विचारू आपण आपल्या भूषण दादाला कसं वाटतंय त्यांना. आता त्यांनी प्लॅन केलेला आहे. काय बोलतोय भूषण दादा, आज कुठं जायचं आहे आपल्याला? कोण सांगणार आहे माहिती आजची? प्रथमेश पाटील का? प्रथमेश पाटील, आज आपण कुठं चाललोय जरा सांगशाल का तुम्ही? चांदोली डॅमला चाललोय आपण. हा, ते कुठे बघू शकता. बघा, अजून दुसरे आपले वाणी दादा या ठिकाणी आलेले आहेत. ते सगळे आपले गँग आहे. मित्सुकोशी म्हणजे कंपनीतली गँग आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता आमच्या मित्र अक्षयला फुल बकचोदी. आणि हा बघा, फक्त नाद एकच इकडे आलं. तर मग अशी ताप आलेला काय आलं? आता एकदम ओके आहे का? फक्त आमचा प्लॅन आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत फिरण्यासाठी. त्याने सांगितलं आपल्याला चांदोली डॅमला आपल्याला जायचं आहे. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. क्या लबे सीरी सा लग रहा है दिल. डॅमला जाणार आहे आपण. आता सीझन सुरू आहे पहिली गोष्ट. तर तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये कसं कसं घडणार आहे. आजचे आमचे दिवसभरातले घडामोडी काय होणार आहे काय नाही ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवू. आता मनोज दादा यायचं बाकी आहे. थोडा वेट करतो. अजून एक दोन मित्र येणार आमचे बाकी आहेत. तर आल्यावर निघू. हा आमचा मित्र बघू शकता एकटा जाऊन मच्छी खाऊन आलाय. यो याची फॅमिली राहते म्हणून हा खाऊन पिऊन सगळा निघालेला आहे. याच्यामुळं आमचा अर्धा ते एक तास आमचा फुकट गेलाय. जे सगळेजण थांबले आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत. काय गार बरं आहे ना? कॅशर आहे हा आमचा गणेश दादा. काय मत आहे तुमचं? आज आपण कुठं जाणार आहोत? काहीतरी सांगा तुमच्या मते. आपले मेन आपले म्हणजे मनोज दादा गोरले या ठिकाणी मागे बसलेले आहेत. आज आमचे कॅशियर आमचे सर्वस्व मनोज दादा गोरले. तर गाईज आपण आता निघालेलो आहोत. बाईकवर बसलेलो आहे. मित्र आता गाडी चालवतोय. बाकीचे सगळे पोरं कुठे गेलेले आहेत? आपण एक ब्रेक घ्यायसाठी इथं थांबलेलो आहोत. तर आपले दोन मित्र आहेत ना, ते मागे राहिलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आपण थांबलेलो आहोत. बघू शकता आज आमचे शेट आपण काचचं काय नियोजन आहे? बिअरचे बॉक्स मागवलेत का नाही? बॉक्स 2 विस्की खंबे 2.5 लिटर वाले बस. एवढं होऊन जाईल आज एवढ्या पोरांसाठी. काय परत निघालो आहोत. मागे राहिले होते. वेदर बघू शकता. वेदर म्हणजे पूर्णपणे
जिथं जिथं जाशाल तुम्हाला तलाव हे सगळंच बघायला भेटेल. सगळीकडे हिरवळ आहे. आजचा वेदर खूप चांगला आहे, बघू शकता. 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडत होता, तर आज पाऊस नाही आहे सध्या. आज 8 दिवसाचा प्लॅन तयार झाला. तुम्ही बघू शकता आपण आता इथं पोहोचलेलो आहोत घोड धरणला, जे शिरूर पासून एक 22 ते 30 किलोमीटर पर्यंत लांब आहे. बघू शकता आपल्या मागेच आहे घोड धरण. हे मागे इकडे पण पाणी बिणी इथं सर्व आहे. आणि आपल्या इथं दुसरे मित्र म्हणजे मच्छी घेण्यासाठी आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. गायस बघू शकता तुम्ही, हा बघा गाऱ्या इथं मच्छी घ्यायसाठी आलेला आहे. इथं आज आपली ताजी मच्छी तर बनणार आहे, म्हणजे तुम्ही विकत घ्यायची असते आणि पुढे आपण हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करून त्यांच्याकडनं फ्राय काय भाजी ते बनवायचं असतं. काय गणेश दादा, मावशीचा व्हिडिओ तर घेतला असता. दीदी आले व्हिडिओ मध्ये. दीदी हाय कर इथं बघ. होत अजून कमी नाही भेटलं का काय? ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा ब्रँड कोणाच आहे? हा प्रथमेश पाटील. प्रथमेश पाटील. तर आपण आलात ना घोड धरणला, तर इथून असं हा धरण सुरू होतो. मग इथं आल्यावर तुम्ही बघू शकता हे आहे धरण. इकडे त्या साईडला धरणाच्या पलीकडे पाणी नाही सोडलेलं आहे, कारण दरवाजे बंद केलेले आहेत धरणाचे. मी फर्स्ट टाइम धरणाला आलोय गाईज, तर तुम्ही बघू शकता. मी फर्स्ट टाइम कधी गेलो नव्हतो आजपर्यंत धरणावर, तर आता आलोय आम्ही. बघू शकता ते एडे चाळे आणि हा थोडं सागर आहे आमचा, गाडी चालवते. ब्लॉग बघू शकता तुम्ही. या ठिकाणी आपण आलेलो आहोत धरणाला. इकडे काय बघायसारखं आहे नाही. या साईडला बघू शकता तुम्ही, पूर्ण पाणी पाणी पाणी. हा आहे घोड धरण. घोड धरण म्हणतात याला. आणि हे जे घरं तुम्हाला दिसत आहेत हे एक एक म्हणजे एक एक दरवाजे, जे धरणाचे दरवाजे असतात ना, तर धरणाच्या दरवाज्यांचं गेट आहे. म्हणजे जसा जसा जे जे गेट खोलायचे असतात ते खोलतात ते लोक. तर तुम्ही बघू शकता धरणाला पाणी खूप आहे. गाईज तिकडं आपली टोळी तिथं बसलेली. भूषणदा उडी नको मारू. खूप मजा येते. वेदर खूप चांगलं झालेलं आहे. मागं एकदम बॅकग्राऊंड तुम्ही बघता. तर सगळ्यांनी एक एक स्टिंग, रेड बुल आपलं म्हणजे नॉर्मल आपले स्नॅक्स बिक चालू आहेत. चिल करायसाठी आलो. आजचा रविवार आपला म्हणजे चांगला जावा याच्यासाठी आलो. तर आपला हुड इथं बसलेला आहे. पूर्ण हुड पण चिल करतोय. बघू शकता गणेश दादा उतरलेला आहे. एक चिंबोरी सापडले. ते चिंबोरीच्या मागे मार्गदर्शन करणारे आमचे गणेश दादा पवार आता उतरले आहेत.
तर गाईस तुम्ही बघू शकता या ठिकाणी पकडलेला आहे, मार्गदर्शन हे यशस्वी ठरलेलं आहे. मंगेश पिंगला तर भावानी पकडलेले चिंबोरी तुम्ही बघू शकता गाईस, तुम्हाला दाखवतो मी ब्लॉग मध्ये. काय सागर कसं वाटतंय? एकदम मस्त. तो आतमध्ये खाली किती त्या डेप बघतोय. हा चल हा कर ना. पेट पाय लागला माझा जमलेला खाली. गाल गाल झाली निघाले हवा. अरे मोदक पडला. हे मार विशाल, विशाल उडी मार. यो बघा तुम्ही बघू शकता गाईज, ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. फुल मजा येते. आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे, खूप पवलो आणि हातपाय दुखायला लागले आता सध्या, तुम्हाला सांगायला वाटते. तर बघू शकता अजून यांना म्हणजे अजून मन भरलेलं नाही, ते कंटिन्यू त्यांचं तिथं चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं मागं जेवतोय भूषणदा हे ते, त्यांनी जेवणाची सुरुवात केली आहे. बाकीच्यांचं काय ते बघा तुम्ही. तर गाईज बघू शकता आता आपण जेवायला बसलेलो आहोत, सगळेजण जेवतायत. काय कसं लागते पाटील? एक नंबर लागतो बाबा, यावं लागते का? यावं लागते. अरे थोडं मोठं एवढा होते, एवढा मोठा माणूस बसला इथे. चप्पल मागला, चप्पल बाबा किरा नाच. काय बोलले? माझी आई नाच नाच ना. वाणी लगे, वाणी वाणी हवं. दिसणार नाही परत मला दिसणार नाही. अरे नाच नाच मनोज दा नाच. नाही 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 तू नाच, मी ऍड करतो गाणे. घोड धरणावरनं आल्या आल्या पहिले शिरूरमध्ये उतरलो. शिरूरमधून अमूल आईस्क्रीमला आपण आलो. तर सगळेजण आईस्क्रीम खाण्यासाठी जेवण मस्तपैकी झालं होतं. तर तुम्ही बघू शकता सगळे आपले मित्र. काय गायच कसं वाटते? नाच करती का? तर अशा प्रकारे आज आपण खूप एन्जॉय केलेला आहे गायज. तर तुम्ही बघू शकता आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये मस्ती पोहणं बिणं सगळं झालेलं आहे. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.